गणरायाच्या आगमनाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार रामदासजी तडस यांच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झाले। यावेळी त्यांनी यथोचित पूजा अर्चना करून गणरायांना विनंती केली आहे की महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांचं दुःख नष्ट कर देवा, शेतमालाला चांगला भाव मिळू दे व सगळ्यांचे आरोग्य सुखी राहू दे व कुठलेही रोग दारिद्र्य येऊ नये अशी विनंती केली आहे। आणि याचीच अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी। पाहूयात मग। महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणरायाचं आज आगमन झालेलं आहे। महाराष्ट्रात हर्ष उल्हासाचं वातावरण आहे। त्यातच आहे की वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार रामदासजी तडस यांच्या निवासस्थानात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणरायाचे आगमन झालेलं आहे। संपूर्ण परिवारामध्ये हर्ष उल्हासाचं वातावरण आहे। आपण जाणून घेऊया की यावर्षी नेमकं गणरायाकडनं काय मागणार आहात साहेब? महाराष्ट्रात आज पूर्ण गणेश उत्सव मनवण्यात येते आणि फार मोठ्या प्रमाणात गणेशाची स्थापना झाली आहे। माझी गणेशाला विनंती आहे की यावर्षी शेतकरी शेतमजूर यांना सुखाचे दिवस जावं, शेतमाल चांगला आणि त्यांना भावसुद्धा चांगला मिळावा, शेतकरी सुखी राहावं हीच माझी आणि सुख समृद्ध या देशात लावावी हीच माझी गणेशचरणी प्रार्थना आहे। गणरायाच्या चरणी विनंती आहे की माझ्या या जगाच्या पोशिंद्या शेतकऱ्याला सुखी आणि समृद्धी होऊ दे, त्यांचा शेतमाल चांगला पिकू दे आणि या जगात कुठलंही दुःख आणू नको, विघ्नहर्ता अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आत्ता आपल्याशी बोलताना माजी खासदार रामदासजी तडस साहेब बोललेले आहेत। स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर, देवळी, वर्धा।